नमस्कार. ललितास रेसिपी चॅनलमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. आज आपण गावरान पद्धतीने घरच्या घरीच हॉटेलसारखी भाजी कशी बनवायची ते बघणार आहोत. तुम्ही जर अशी भाजी घरी बनवून बघितली तर तुम्ही एक भाकर सोडून 2 भाकरी खाल्ल्याशिवाय राहणार नाही. तर खूप सोप्या पद्धतीने मी ही भाजी बनवून दाखवलेली आहे, खूप कमी साहित्यामध्ये. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. तर चला मग रेसिपीला आपण सुरुवात करूया. त्यासाठी मी इथं मध्यम आकाराचे 5 ते 6 बटाटे घेतलेले आहे. ते मी आधी स्वच्छ धुवून घेतलेले आहे. तर इथं आपल्याला कुकरमध्ये हे बटाटे उकडून घ्यायचे आहे. तर सर्व बटाटे मी इथं टाकून घेत आहे. त्यानंतर आपल्याला बटाटे बुडन इतकं पाणी टाकून घ्यायचं आहे आणि याच्या आपल्याला 3 शिट्ट्या करून घ्यायच्या आहे. म्हणजे छान आपल्याला बटाटे उकडून घ्यायचे आहे. तर तोपर्यंत आपण इथं मसाल्याची तयारी करूया. तर इथं मी मध्यम आकाराचे 4 कांदे कापून घेतलेले आहे. त्याची साल काढून घ्यायची आहे. म्हणजे ती साल आपली वरून जी आहे ती जळून जाते. तर आतमध्ये कांदा तसाच असतो. तर इथं मी 4 खापा अशा करून घेतलेल्या आहे. पूर्ण कांदा असा फोडून घेतलेला नाही. त्यामुळे काय होतं, कांदा आतमधून भाजला जातो. तर एक कांदा तुटला होता, तर त्या पाकळ्यासुद्धा मी कांद्याच्या भाजून घेणार आहे. तर आपल्याला हे कांदे भाजून घेतलेले आहे, बघू शकता तुम्ही. इथं आपण अद्रक, लसूण आणि इथं कोथिंबीर घेतलेली आहे आणि कढीपत्त्याची पानं घेतलेली आहे. त्यानंतर आपल्याला सुकं खोबरं, हिरवी मिरची, तीळ आणि धने घेतलेले आहे. तर हे आपण अद्रक लसूणची पेस्ट आधी करून घेणार आहोत. इथं मी आता मिरच्या भाजून घेत आहे. सर्वात आधी आपल्याला मिरच्या भाजून घ्यायच्या आहे. मिरच्या छान भाजून घेतल्यानंतर आपल्या भाजीला छान चव येते. तुमच्या आवडीनुसार टाका मिरच्या. तर इथं मी आता खोबरंसुद्धा थोडंसं भाजून घेत आहे. हलकंसं खोबरं आपल्याला इथं भाजून घ्यायचं आहे. तर मी खोबरं काढून घेतलेलं आहे. त्यानंतर आपल्याला इथं 1 ते 1.5 पळी तेल टाकायचं आहे. आणि त्यानंतर आपल्याला इथं सर्वात आधी धने भाजून घ्यायचे आहे तेलामध्ये. छान तेलामध्ये परतून घेतल्यानंतर आपल्याला तीळ टाकून घ्यायचे आहे. आणि मी इथं आता कांदा असा कुस्करून टाकत आहे. म्हणजे छान आपल्याला हे वाटण असं परतून घ्यायचं आहे. मसाला छान परतून घेतल्यानंतर छान आपल्या भाजीला टेस्ट येते. तर सर्व मसाला मी एकत्र करून आता छान परतून घेत आहे. सर्व मसाला आपला तळून झालेला आहे. तर मी एका ताटामध्ये काढून घेतलेला आहे. तर इथं आपण अद्रक लसूणची पेस्ट करून घेणार आहोत. तर थोडे मी 2-3 कढीपत्त्याची पानं मी मसाल्यामध्ये टाकून घेतलेले आहे. इथं मी आता अद्रक लसूणची पेस्ट करून घेतलेली आहे. तर ह्या पद्धतीनं आपल्याला पेस्ट करून घ्यायची आहे. त्यानंतर आपण मसालासुद्धा इथं आता बारीक करून घेतलेला आहे. तर आपण आता इथं मी बटाटे उकडून झालेले आहे, त्याची साल मी काढून घेत आहे. तर खूप हे बटाटे गरमच आहे. तर छान आपले बटाटे उकडलेले आहे. अशा लंब्या आकारातच मी बटाटे कापून घेतलेले आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार कापा. तर सर्व बटाटे आपण कापून घेतलेले आहे. त्यानंतर आपण आता टमाटेसुद्धा मी इथं 1 टमाटर घेतलेलं आहे, ते पण कापून घेतलेलं आहे. इथं मी आता गॅसवर कढई ठेवून घेतलेली आहे. त्यामध्ये तेल टाकून गरम करून घेतलेलं आहे. तर आता इथं 1 टमाटर कापून घेतलेलं होतं, ते टाकून घेतलेलं आहे. सर्वात आधी आपल्याला टमाटर तळून घ्यायचं आहे. त्यानंतर अद्रक लसूणची पेस्ट टाकून घेतलेली आहे. ती पण छान तेलामध्ये तेल सुटेपर्यंत परतून घ्यायची आहे. आणि आपल्याला आता इथं सुके मसालेसुद्धा इथं टाकून घ्यायचे आहे. तर मी इथं 2 ते 3 तेजपत्ते टाकून घेतलेले आहे. त्यानंतर कांदा लसूण मसाला आणि हळद टाकून घेतलेली आहे. खूप जास्त आपण इथं मसाल्याचे वापर केलेला नाही, बघू शकता तुम्ही. एकदम साधा सोपा मसाला वापरलेला आहे, तरीसुद्धा आपली भाजी खूप छान लागते.
तर इथं मी सर्व आता हे वाटण टाकून घेत आहे. ते पण आपल्याला तेलामध्ये छान परतून घ्यायचं आहे. जेवढा आपला मसाला तळला जाईल तेवढी आपली भाजीला टेस्ट पण येते. तर इथं मी 1 ते 1.5 चम्मच चवीनुसार मीठ टाकून घेतलेलं आहे. त्यानंतर आता इथं मी मिक्सरचं भांडं धुवून मसाला तळायला पाणी टाकून घेतलेलं आहे. थोडासा आपल्याला मसाला इथं परतून घ्यायचा आहे आणखी. इथं मी आता बटाटे टाकून घेतलेले आहे. तर हे बटाटे आपल्याला सर्व असे मिक्स करून घ्यायचे आहे. सर्व मसाल्यामध्ये आपल्याला मिक्स करून घेतल्यानंतर त्यानंतर आपल्याला थोडं पाणी टाकून घ्यायचं आहे. तुमच्या आवडीनुसार पाणी टाकू शकता किंवा अशीही ठेवली तरी चालेल. तुम्ही ही भाजी पोळीसोबत खात असाल तर घट्टसर ठेवली तरी चालेल आणि बाजरीच्या भाकरीसोबत खात असाल तर थोडी पातळच राहू द्या. बाजरीच्या भाकरीमध्ये खूप छान लागते ही भाजी. इथं ही भाजी मी 2 ते 3 मिनटं उकळून घेतलेली आहे. तर आणखी थोडी 1-2 मिनटं उकळून घ्यायची आहे आपल्याला. छान भाजी उकळल्यानंतर तरी सुटते. बघू शकता तुम्ही किती छान अशी भाजी बनवून तयार झालेली आहे. तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि लाईक सबस्क्राईब नक्की करा. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद.